वर्षातून एकदाच ही एकादशी येत आहे आणि या एकादशीचा व्रत केल्याने किंवा ह्या सेवा केल्याने एकादशीच्या दिवशी तुमच्या आयुष्यातली जन्मोजन्मांतरीचे पाप ताप शोक दोष सर्व काही नाश होणार आहे त्यांचा आणि तुमचे सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. कारण या सेवा केल्याने तुम्हाला अनंतपटीने याचा पुण्य मिळणार आहे. तर ती कोणती एकादशी आहे आणि नेमकं कोणती सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे, उपवास कधी आपल्याला सोडायचा, या सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे जाणून घेणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता बघा, प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी ही तिथी येत असते. एक शुक्ल पक्षाची एकादशी आणि एक कृष्ण पक्षाची एकादशी. पण अधिक मासमध्ये जी एकादशी आलेली आहे, जसं अधिक मासला पुरुषोत्तम मास असं म्हणलं जातं आणि या येणाऱ्या एकादशीला विशेष महत्त्व दिलं आहे. कारण अधिक मास म्हणजेच एक विशेष महिना आहे, एक विशेष मास आहे. तर यामध्ये येणारे प्रत्येक एकादशी प्रत्येक सणवार यांचाही विशेष आपल्याला फळ मिळत असतो आणि त्यांचा विशेष महत्त्वसुद्धा आहे. आणि जे काही भक्त जे काही आपण अधिक मासातील एकादशीचे व्रत करणार आहेत किंवा त्यांच्या नियमांचा पालन करणार आहे, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात आणि त्यांचे जन्मोजन्मांतरीचे जे काही पाप असतील शाप असतील त्यापासून त्यांना मुक्ती मिळत असते. अशा एकादशीचा हा जो व्रत आहे हा दुर्मिळ आहे. कारण की ही एकादशी परत तुम्हाला 3 वर्षांनंतरच मिळणार आहे. तर जे या व्हिडिओमध्ये उपाय सांगणार आहे, सेवा सांगणार आहे, उपासना सांगणार आहे, ते सर्व नियमांचा पालन करा जेणेकरून की जास्तीत जास्त फायदा तुम्हाला सर्वांना या एकादशीचं मिळावं आणि तुमच्या आयुष्यातले जे काही त्रास आहे त्यापासून तुम्हाला मुक्ती मिळावी. तर ही एकादशी 3 वर्षातून एकदाच येते. तर चला मग आपण याबाबत विशेष कोणती सेवा आहे आणि कोणत्या तारखेला एकादशी आहे सर्व काही माहिती जाणून घेऊया. आता अधिक मासची जी पहिली एकादशी आहे, अजून तर एकादशी आलेली नाही आहे. एकादशी 2 असतात एका महिन्यात. तर जी पहिली एकादशी आहे म्हणजेच पद्मिनी एकादशी. आता पद्मिनी कोण होती, तर भगवान विष्णूंची पत्नी होती. तर पद्मिनी एकादशी जी अधिक मासातील शुक्ल पक्षामध्ये आता येणार आहे, तिला जे कमला एकादशी आहे असं सुद्धा म्हणलं जातं. कमला आणि पद्मिनी एकच आहे. ही एकादशी 27 तारखेला येणार आहे. मेच्या 27 मे 2026 या रोजी ही एकादशी येणार आहे. याला कमला एकादशी किंवा पद्मिनी एकादशी असं म्हटलं जातं. आणि 26 तारखेला एकादशी जी आहे ते 26 तारखेला सकाळी 5:10 ही एकादशी सुरू होणार आहे आणि 27 मे 2026 या दिवशी जे आहे सकाळी 6:21 ही एकादशी समाप्त होईल. आता या एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. भगवान विष्णूंना जर तुळशी दळ तुम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हणून जर तुम्ही अर्पण केला तर याचं तर अनंतपटीने तुम्हाला फळ मिळणार आहे. कारण विष्णू सहस्त्रनाम हा किती महत्त्वाचा आहे किंवा त्याचा काय विशेष महत्त्व आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तर 1000 तुळशीपत्र तुम्ही आधीच तोडून घ्या किंवा मार्केटमधून घेऊन या आणि त्या दिवशी एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम म्हणत आपल्याला एक तुळशीपत्र भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करायचं आहे. पिवळे वस्त्र आपण परिधान करायचं आहे. स्वतः पिवळे जे वस्तू आहे, फळ आहेत किंवा स्वीट आहे ते त्या दिवशी दान करायचं आहे आपल्याला. आणि पिवळे वस्त्र आपल्याला भगवान विष्णूंनाही अर्पण करायचं आहे, त्यांना आपण नेसवायचं आहे. तर अशा प्रकारे या दिवशी तुम्ही भागवत जे आहे संक्षिप्त भागवत, श्रीमद संक्षिप्त भागवत जे आहे 700 श्लोकी, त्याचासुद्धा तुम्ही या दिवशी पठण करा. विष्णू सहस्त्रनाम म्हणून आपण तुळशीदल अर्पण करा. व्यंकटनाशन स्तोत्र आहे, त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आहे. अशा विशेष प्रकारची आई लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची प्रार्थना करायची आहे आणि त्यांची पूजा करायची आहे. आणि या दिवशी केलेले जे काही तुम्ही सेवा आहे, जे काही दान आहे, जप आहे, त्याचा अनंतपटीनं तुम्हाला फळ मिळणार आहे. तर एकादशीची ही जी सेवा आहे, तर एकादशीच्या हे जे आणि या दिवशी आपल्याला परान्न तसं अधिक मास पूर्ण
अधिक मासामध्ये आपल्याला परांना हा वर्ज्य असतो. तर जितका तुम्ही या नियमांचा पालन करणार आहे तितका तुम्ही पालन करू शकता असंही गुरुमाऊली सांगत असतात की एरवी तर आपण परांना करतच नाही, ग्रहण करत नाही आणि स्पेशली अधिक मासामध्ये तर याचा जरा कठोर नियमाने तुम्ही याचा पालन करा. या दिवशी गोरगरिबांना दान करा, तुळशीची पूजा करा आणि तुळशीच्या झाडामध्ये जे शालिग्राम आहे त्यांनासुद्धा तुळशी दल अर्पण करा. रोज सकाळ संध्याकाळ जे आहे अधिक मासामध्ये तुम्ही तुळशीची पूजा करा आणि त्यासोबत आपला जो दरवाजा आहे, मुख्य दरवाजा आहे घराचा प्रवेशद्वार, त्यावरती शक्य झालं तर तुपाचा दिवा लावा, तुळशी समोर तुपाचा दिवा लावा, भगवान विष्णूंची आराधना करा, आई लक्ष्मीची आराधना करा, जप करायचा आहे, पारायण करायचे आहे, त्यानंतर दान धर्म करायचा आहे, गरजू व्यक्तींची मदत करायची आहे आणि चांगलं वर्तवणूक आपल्याला ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे ही उपासना, ही सेवा आपल्याला करायची आहे जेणेकरून की अधिक मासामध्ये तुमचे सर्व त्रास जे आहे लवकरात लवकर तुम्हाला त्यापासून मुक्ती मिळावी. कारण हा जो एकादशी आहे या एकादशी दुर्मिळ असतात, कारण की हा एकादशी परत 3 वर्षांनंतरच तुम्हाला मिळणार आहे. तर अशा प्रकारे जर एकादशीचं व्रत तुम्ही पालन करणार आहे तर त्याचा तुम्हाला पुण्य तर मिळतो, त्यासोबत तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी संपत्ती जे काही उणीवा आहे ते सगळे नाहीसे होतात आणि त्यासोबतच मोक्षाची सुद्धा प्राप्ती होत असते. तर इतका हा पुण्यशाली एकादशीचा व्रत अवश्य करा आणि प्रत्येकांना ही माहिती तुम्ही शेअर करा. आणि जर कोणी एकादशीचं व्रत करतच नाही आहे तर त्यांनीसुद्धा अधिक मासातले 2 एकादशी जे आहे त्यांचा उपवास जरी केला तरी हा खूप भाग्यशाली आहे. असं नाही की मी एकादशी नाही करत तर अधिक मासातलं एकादशी मी करू शकते का? कारण की जे वर्षभरातलं एकादशी दर महिन्यातले करत नाहीत ते आषाढी एकादशी आवर्जून करत असतात. तर तुम्ही जर वर्षभरातील कोणतेही एकादशी पकडत नसताल, फक्त मोठी एकादशी पकडत असाल जसं आषाढी एकादशी, तर या एकादशी जे अधिक मास महिन्यामध्ये आलेलं आहे तेही एकादशी पकडून तुम्ही उपवास करू शकता, पूजा व्रत आराधना करू शकता. व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करा कारण भरपूर जणांना ही माहिती नाही आहे की जे मोठी एकादशी करतात किंवा जे दर महिन्याची नाही करत तर हे एकादशी करायचं का नाही. तर प्रत्येकाला ही माहिती शेअर करा जेणेकरून त्यांनाही पुण्य प्राप्त व्हावं आणि तुम्हालाही. श्री स्वामी समर्थ.